एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू आवर ओकॅब मास्टर कोर्स. आपण ओकॅब मास्टर मध्ये जे काही PYQs पाहतो, MPSC PYQ सिरीज सुरू आहे, त्यामध्ये इडियम चालू आहेत. साधारणतः 7 लेक्चर्स MPSC मधील PYQ पाहताना इडियम्स वरती असतील. त्यानंतर आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्स वन बाय वन एक एक टॉपिक घेत पुढे जात आहोत. आपण सुरू करतोय बघा. लास्ट लेक्चर मध्ये आपण 30 क्वेश्चन्स पाहिले होते. त्यानंतर पुढे कंटिन्यू करतोय. आज अगेन 30 च्या वर क्वेश्चन्स होतील. इडियम्स मात्र जास्त असतील. ओके, प्रत्येक इडियमला प्रत्येक वर्डला समजून घेतोय. या क्वेश्चन हे बघा, नेहमीप्रमाणे फर्स्ट थिंग फर्स्ट जी माहिती वगैरे असते, आणि त्यानंतर आपण लास्ट लेक्चर मध्ये 1 to 30 पर्यंत इडियम्स पाहिले, क्वेश्चन्स पाहिलेले. आता आपण पाहतोय बघा. ओके, हा क्वेश्चन आपला लास्ट क्वेश्चन होता लास्ट लेक्चर मधील. Which of the given options carries the meaning of the underlined idiom? An idiom was in the party last evening. Our friend was as high as a kite. मी फक्त इडियमचा मीनिंग एक्सप्लेन केलेला आणि लेक्चर थांबलेलं. as high as kite म्हणजे काय? जसं पतंग वर उडवतो आपण, प्रचंड वर उडवतो वगैरे, राईट? तसंच किंवा त्याच प्रकारे as high as a kite ड्रिंक केल्याच्या नंतर, ड्रिंक म्हणजे मद्य सेवन केल्याच्या नंतर माणूस असा वर पोहोचतो ना. आमच्या इकडे एक जण होता, तो प्यायचा आणि पिल्यानंतर म्हणायचा की मी, तर विमान या शब्दाला तो इमान म्हणायचा, इमानात बसलोय म्हणायचा. किंवा आणखी पण त्याला एक शब्द असायचा का, इवाईनात बसले, असा एक प्रकार मराठवाड्यामध्ये बोलतात आजही. तर तो असं विमानात बसल्यासारखा त्याला फील यायचा ड्रिंक केल्याच्या नंतर. लाईक दॅट वर जाणार ना. ॲज हाय ॲज अ काईट. आता याच्यावर लक्षात राहील तुमचं. ॲज हाय ॲज अ काईट, व्हेरी ड्रंक इज द करेक्ट आन्सर. मग राहिलेले 3 ऑप्शन्स आहेत, यांचं एक्सप्रेशन द्यायचं राहिलं होतं, म्हणून मी प्रश्न पुन्हा एकदा घेतला. एक्साइटेड म्हणजे फारच खुश असणं, एखादी गोष्ट करण्यासाठी फारच उत्सुक असणं, बरोबर का? फारच काय असणं? उत्सुक असणं. त्यानंतर बघा, जोवियल, हॅप्पी. काय असणं? हॅप्पी असणे. आणखी काय मिनिंग होतो त्याचा? एकतर प्रचंड हॅप्पी असणे वगैरे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आणि फ्लर्टेशन्स. आता हा बघा, हा जो शब्द आहे ना, तुम्ही जनरली हा शब्द बऱ्याचदा मूव्हीज मध्ये, त्यानंतर रील्स मध्ये वगैरे फ्लर्ट हा जो शब्द वाचला असेल. मुलं मुली अपोजिट जेंडर या संबंधाने, किंवा बऱ्याचदा तुम्ही काही ऐकलं असेल की फ्लर्ट हे आरोग्यासाठी चांगलं असतं वगैरे असं असतं. कोणी मुलं म्हणतात, कोणी मुली म्हणतात. त्या अर्थाने आहे. याचा फार मिनिंग एक्सप्लेन करते बसत नाही. तुम्ही एकदा गुगलला चेक करा. चेक केल्याच्या नंतर जरी त्याचा अर्थ समजला, डिक्शनरी करा, जरी अर्थ समजला नाही तर मला विचारा, माझा नंबर तुमच्याकडे असेलच. ओके, 7796060795. फ्लर्ट करणे असं तुम्ही ऐकलं असेल, एक वर्ब आहे किंवा बऱ्याचदा वापरतात. त्या अनुषंगाने तो शब्द आहे, तो त्याचा अर्थ आहे. ओके, जोवियल म्हणजे हॅप्पी, अशा प्रकारे आनंदी. सर्वचे सर्व शब्द एक्सप्लेन केले. चला पुढे जाऊयात. Nobody agreed with him because his arguments were beside the mark. आता ही जी फ्रेज इडियम आहे ना, PESID, beside the mark, याचा अर्थ आहे नॉट रेलेव्हंट. नॉट, हे हॉट नाही बरं का, नॉट आहे, नॉट रिलेव्हंट. म्हणजेच काय? नॉट रिलेव्हंट म्हणजेच काय? रिलेव्हंटचा अँटोनिम घ्यावा लागेल. अँटोनिम रिलेव्हंटचा घेताना IR हे प्रिफिक्स लागतं, आणि रिलेव्हंटचं पूर्ण स्पेलिंग IR, आणि पुन्हा रिलेव्हंटचं स्पेलिंग RELEVANT. इररिलेव्हंट, त्याच्या आर्ग्युमेंट्स कशा होत्या? इररिलेव्हंट होत्या. म्हणून नोबडी अग्रीड विथ हिम, कोणीही त्याच्याबरोबर अग्री केलं नाही. अग्री न करण्याचं कारण काय? कोणीही, त्याच्या आर्ग्युमेंट ज्या होत्या त्या इररिलेव्हंट होत्या, म्हणून कोणीही त्याच्याबरोबर अग्री केलं नाही, असं त्याचा अर्थ. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. नाही, बाकी प्रश्न बघूया, बाकी ऑप्शन्स बघूया. बिसाइड द मार्कचं काय आन्सर होईल मग? इररिलेव्हंट, जे संबंधित नाहीये. रिलेव्हंट आणि इररिलेव्हंट समजतं ना. जे मुद्द्याला धरून आहे दॅट इज रिलेव्हंट, जे मुद्द्याला धरून नाही त्याला इररिलेव्हंट म्हणायचं. पुढे बघा, इनकॉम्प्रिहेन्सिबल म्हणजे
ज्याचं आकलन होणार नाही अशा प्रकारे. नॉट इझी टू अंडरस्टँड और हार्ड टू अंडरस्टँड. ओके. इनकॉम्प्रिहेन्सिबल मराठी शब्द त्यासाठी आहे बघा अनाकलनीय. अनाकलनीय इंग्लिश मध्ये पण सांगतोय हार्ड टू अंडरस्टँड. ओके. हार्ड टू अंडरस्टँड. इम्पॉसिबल अशक्य. इरिस्पॉन्सिबल म्हणजे रिस्पॉन्सिबल नाहीये असा. नॉट, थोडं सोपं करून सांगतोय, नॉट रिस्पॉन्सिबल म्हणजेच काय, बेजबाबदार. ओके. बिसाइड द मार्क म्हणजे इरिलेव्हंट. आन्सर ऑप्शन 4 इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द गिवन ऑप्शन्स कॅरीज द मीनिंग ऑफ द अंडरलाइन इडियम. आता अंडरलाइन केलेली एक इडियम आहे, त्याचं मीनिंग काय होईल ते सांगायचं आहे मला. बघा क्वेश्चन काय. रिजेक्टिंग द एंटायर प्रपोजल विल बी थ्रोइंग द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. आता बघा बरं का, एक बाथटब असतं किंवा आपल्याकडे लहान बाळाला एखाद्या छोट्याशा काय म्हणता येईल पाणी घेऊन त्याच्यामध्ये त्याला बसवलं जातं. छोटंसं बाळ म्हणतोय मी, 1.5 वर्षाचं वगैरे, 1-1.5 वर्षाचं, त्याला त्याच्यामध्ये बसून त्याला आंघोळ घातली जाते. आता काय होतं, आंघोळ घातल्याच्या नंतर ते पाणी फेकून द्यायचं, ओतून द्यायचं. ते बाळ पण त्याच्याबरोबर, थोडक्यात समजून घ्या लगेच, बाळाला काय असं त्याच्यामधून बकेटमधून बाहेर काय कशामध्ये ठेवलं असतं ना आंघोळ करताना, त्यामधून काय ढकलून देणार आहेत असं नाही, फक्त समजून घ्या. आणि अलीकडे ते असं झालं ना की रील्स पाहताना ज्या मम्मीज आहेत यांचं असं झालं की ते मोबाईल, रील्स, मालिका एवढं गुंग झालं की ते असं समोर लावलेलं होते, रील्स वगैरे पाहत होती बाळाची आई, तिने आंघोळ वगैरे घातली आणि ते पाणी ओतून द्यायचं, तिने ते सगळंच ओतून दिलं. असं झालं. म्हणजे काय, थ्रोइंग द बेबी आउट विथ द बाथ वॉटर, याचं मिनिंग समजून घ्या. डिस्कार्ड अननेसेसरी थिंग्स. बघा, डिस्कार्ड और टू डिस्कार्ड unnecessary things और डिस्कार्ड, एक मिनिट, अननेसेसरी थिंग्स तर आहेच, पण मग आपण त्याला व्यवस्थित शब्दांत मांडूयात. डिस्कार्ड इम्पॉर्टंट थिंग्स along with undesirable. बघा, ज्या अनडिझायरेबल आहेत, ज्या अनावश्यक गोष्टी आहेत, त्या डिस्कार्ड करतानाच तुम्ही महत्वाच्या गोष्टींना सुद्धा काय करताय, डिस्कार्ड करताय किंवा नाकारताय असं त्याचा अर्थ. आता ऑप्शन्स मध्ये बघा, गिव्हिंग द बेबी बाथ, बाळाला आंघोळ घातली जाते असं काहीच नाही. रिमूव्हिंग एनी चान्स ऑफ कंटॅमिनेशन. कंटॅमिनेशन म्हणजे काय होणं असतं, आपण भेसळ म्हणतो ना, की जसं की पाण्यामध्ये चांगल्या पाण्यामध्ये काही जर मिसळलं गेलं तर पाणी खराब होतं, राईट, त्याला कंटॅमिनेशन म्हणतात, बरोबर का, भेसळ होऊन जाते. लेटिंग अ लॉट ऑफ एसेन्शियल थिंग्स गो. बघा, एसेन्शियल म्हणजे महत्वाच्या, आवश्यक, अत्यावश्यक अशा गोष्टी सुद्धा जाऊ देणं, त्याला म्हणायचं थ्रोइंग द बेबी आउट विथ द बाथ वॉटर. म्हणजे इतर अनावश्यक आणि अनडिझायरेबल थिंग्स बरोबर महत्वाच्या आवश्यक गोष्टी सुद्धा जाऊ देणं, याला म्हणतात थ्रोइंग द बेबी आउट विथ बाथ वॉटर. आले का लक्षात? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. डिस्कार्ड समथिंग व्हॅल्युएबल अलॉंग विथ अदर थिंग्स दॅट आर अनडिझायरेबल. याच इडियमचं मिनिंग आणखी व्यवस्थित जर लिहून घ्यायचं असेल तर डिस्कार्ड समथिंग व्हॅल्युएबल अलॉंग विथ अनडिझायरेबल थिंग्स. ओके, म्हणजे व्हॅल्युएबल थिंग सुद्धा अनडिझायरेबल बरोबर जाऊ देणं, याला म्हणतात थ्रोइंग द बेबी आउट विथ बाथ वॉटर. ओके, वेस्ट करणे म्हणजे काय, नाश, काय म्हणता येईल, उधळपट्टी करणे कशाची तरी अनावश्यकरित्या. रिसोर्सेस म्हणजे संसाधन, मराठीमध्ये रिसोर्सेसला शब्द आहे संसाधने. जसं की मी जर म्हटलं की आता मी समजा क्लासेस घेतो किंवा
टीचिंग करतो, तर मग माझ्याकडे असणारी संसाधनं काय आहेत? तर मग चांगले बुक्स आहेत, स्टँडर्ड बुक्स आहेत. त्यानंतर माझ्याकडे असणाऱ्या संसाधनांमध्ये मी काय म्हणेल की कॅमेरा असेल, लॅपटॉप असेल, त्यानंतर स्क्रीन असेल, याला संसाधनं म्हणतात. आणखी आपण जर विचार केला तर विद्यार्थी म्हणून, एक ॲस्पायरंट म्हणून आपले काय संसाधन असतात? चांगले बुक्स असतात, आपल्या नोट्स असतात, बरोबर. लायब्ररीत जाण्यासाठी बसण्यासाठी असणार ट्रॅक पॅन्ट असेल किंवा नाईट पॅन्ट म्हणतात ते असेल, एक टी शर्ट असेल, बरोबर. हेच आपले संसाधन आहेत त्या काळात. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज फार ॲज ग्लोबलायझेशन इज कन्सर्न, all the Commonwealth countries are sailing in the same boat. It means, again त्यांनी बघा सेलिंग इन द सेम बोट ही इडियम घेतली. सेम बोट म्हणजे काय? एकाच बोट मध्ये तुम्ही काय करता? सेल करताय, म्हणजे तुम्ही आहेत एकाच बोट मध्ये आहे प्रवास दरम्यान. या इडियमचं मिनिंग आहे, आता बघा, मी परीक्षा देतोय, तुम्ही परीक्षा देतात, अशी परिस्थिती आहे. समजूयात आपण अशी परीक्षा आहे की मी परीक्षा देतोय, तुम्ही सुद्धा परीक्षा देता, आणि आपण पूर्व अटेम्प्ट केली. पूर्व अटेम्प्ट केल्याच्या नंतर कट ऑफ जिथे लागणार आहे, कट ऑफ पेक्षा साधारणतः 2-3 मार्क्स आपल्याला कमी जर आले, तर आपण काय म्हणणार? एकमेकांना बोलताना जास्त काही हे नको करू, नाराज होऊ नको. आपल्याकडे नेक्स्ट अटेम्प्ट आहे किंवा आपण पुढची परीक्षा आहे, आपण त्याची तयारी करू. वी आर इन द सेम बोट. आले का लक्षात? म्हणजे दोघांची असेल किंवा सगळ्यांची असेल, सारखीच परिस्थिती असते. आता बघा, सेलिंग इन द सेम बोट, वी आर सेलिंग इन द सेम बोट असं म्हणता येईल आपल्याला. मग त्याचा अर्थ काय? ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम फॅसिलिटीज. फॅसिलिटीज विषयी नाही बोललं जाते. ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम प्रिडिकामेंट. आता फॅसिलिटीज म्हणजे काय? सुविधा. ओके. ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम. कॉमनवेल्थ कंट्रीज माहिती का तुम्हाला? कॉमनवेल्थ म्हणून एक संघटना आहे, ज्यावरती, म्हणजे ज्या देशावरती ब्रिटिशर्स यांनी राज्य केलं, त्या सगळ्या कंट्रीजचा एक ग्रुप आहे, त्याला कॉमनवेल्थ म्हटलं जातं. मग या कॉमनवेल्थ यातील बऱ्याचशा राष्ट्रांवरती, म्हणजे सगळ्याच राष्ट्रांवरती ब्रिटिशर्सचं काय होतं? राज्य होतं, किंवा त्यांनी तिथं राज्य केलेलं होतं, रूल केलेलं आहे. आणि त्या देशांची मिळून एक संघटना आहे, त्याला कॉमनवेल्थ असं म्हणतात. ओके. ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम प्रिडिकामेंट. आता प्रिडिकामेंट शब्द समजून घ्या. प्रिडिकामेंट म्हणजे कठीण प्रसंग, बाका प्रसंग अशा अर्थाने, म्हणजे वाईट प्रसंग असणे, वाईट परिस्थिती असणे, त्याला प्रिडिकामेंट असं म्हणतात. आले का लक्षात? मग ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज आर सेलिंग इन द सेम बोट म्हणजे काय? ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम प्रिडिकामेंट, म्हणजे सगळ्यांसमोर तसा वाईट प्रसंग आहे, किंवा सगळेच राष्ट्र, सगळेच देश त्या वाईट परिस्थितीतून जात आहेत, असं त्याचा अर्थ. कळाले? ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम प्रिडिकामेंट. ऑल द कॉमनवेल्थ कंट्रीज हॅव द सेम अम्युनिटीज म्हटले. अगेन, ज्या काही सोयी सुविधा असतात, त्या सोयी सुविधांना अम्युनिटीज असा शब्द आहे. लिहून घ्या, सोयी सुविधा. आले का लक्षात? आणखी एक कॉमनवेल्थच्या अनुषंगाने जर तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर US आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. मग US मध्ये काय होतं बघा, जर US मधील एखादा व्यक्ती भारतामध्ये राजदूत म्हणून जर येत असेल, तर त्याला काय म्हणतात? युएसएस अम्बॅसिडर टू इंडिया. युएसए भारतातील अम्बॅसिडर, इंडियाचे अम्बॅसिडर टू USA, भारताचे अमेरिकेतील राजदूत. परंतु त्याच जागी आपण जर असं म्हटलं इंडिया अँड पाकिस्तान, आता बघा बरं का, एक केस आहे इंडिया अँड पाकिस्तान, दुसरी केस आहे, चला आता हे एक्सप्लेन करतो. प्रिडिकामेंट आणि अम्युनिटीज मी तुम्हाला सांगितले. दुसरी केस आहे इंडिया अँड USA. इंडियाज अम्बॅसिडर टू USA, USA's अम्बॅसिडर टू इंडिया. जेव्हा राजदूत असतात, राजनयिक अधिकारी आपण त्यांना म्हणतो, भारतामधील इंडियन फॉरेन सर्व्हिस मधील ते अधिकारी असतात. आता बघा, इथं म्हणतात अम्बॅसिडर, स्पेलिंग बघा, AMBA, अम्बॅसेडर, DOR, स्पेलिंग चेक करा. AMBASS आहे का? AMBASSADOR, अम्बॅसेडर. उच्चार करताना तसा करा, स्पेलिंग लक्षात राहण्यासाठी. ओके. आता बघा, इथं म्हणताना आपण अम्बॅसिडर म्हणतो,
इंडियाज अँबॅसिडर टू युएसए, युएसए अँबॅसिडर टू इंडिया असं. परंतु या का अँबॅसिडर म्हणायचं, कारण यापैकी इंडियावर जरी ब्रिटिशर्सनी राज्य केलेलं असलं तरी सुद्धा युएसए वरती केलेलं नव्हतं, म्हणून युएसए त्या संघटनेमध्ये नाही. आता बघा, इंडिया अँड पाकिस्तान बोथ आर द कंट्रीज वेअर ब्रिटिशर्स हॅड रूल्ड, त्यांनी राज्य केलेलं आहे, बरोबर का? मग आता बघा, इंडियाज अँबॅसिडर टू पाकिस्तान असं नाही, इंडियाज हाय कमिशनर, COMMISSIONER कमिशनर. आले का लक्षात? इंडियाज हाय कमिशनर टू पाकिस्तान, पाकिस्तान हाय कमिशनर टू इंडिया. आलं लक्षात? जे कॉमनवेल्थ राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये जर राजनैतिक अधिकारी असतील तर त्याला हाय कमिशनर म्हणतात, अदर ठिकाणी अँबॅसिडर. इंडियाज अँबॅसिडर टू कॅनडा. ओके, चलो, हे एक्सप्लेन झालंय का? म्हणजे काय असणे, वाईट परिस्थितीमध्ये असणे. त्याला आणखी जर तुम्हाला सोपं करून पाहिजे असेल तर सेलिंग इन द सेम बोट म्हणजे टू बी इन द सेम अनप्लीझंट सिच्युएशन. याचा आणखी मिनिंग जर लिहून घ्यायचा असेल तर सेलिंग इन द सेम बोट म्हणजे टू बी इन द सेम अनप्लीझंट सिच्युएशन. म्हणजे सर्वजण सारख्याच वाईट संकटात असणे, सेम वाईट संकटात असणे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द मीनिंग ऑफ द फ्रेज ओ अ डेट. याला डेप्ट नाही म्हणायचं बरं का, जरी बी असला ना, बघा, ओ अ DEBT, जरी BT असेल तरी त्याला डेप्ट असं नाही म्हणत. डेट, बी सायलेंट आहे. ओ अ डेट म्हणजे काय? ऋणात असणे कोणाच्या तरी, कर्जात असणे, बरोबर. हा झाला मराठी मीनिंग. याच्यासाठी आपल्याकडे इंग्लिश शब्द काय आहेत? ओ अ डेट म्हणजे काय? टू बी इन डेट, कर्जात असणे. हा झाला एक. टू बी इन डेट कोणाशी तरी काय असणे आपण. आता बघा, ओ अ डेट म्हणजे आपण एखाद्याला काहीतरी देणे असणे किंवा त्याच्या ऋणात असणे, कर्जात असणे. याच्यासाठी एक आहे टू बी इन डेट. आणखी काय होईल इंग्लिश मध्ये? आपण त्याला काय म्हणतो? ग्रॅटिट्यूड म्हणतो बघा, किंवा आय एम ग्रेटफुल टू हिम. बघा, मी एक शब्द वापरतोय, ही झाली आपली इडियम. आता काही शब्द सांगतो ते समजून घ्या. GRATE, ग्रेटफुल. याचा अर्थ आहे, जर एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी चांगलं केलं असेल, आपल्यावरती उपकार केले असतील, तर मी म्हणतो की मी त्याच्या प्रती कृतज्ञ आहे. कृतज्ञ म्हणजे मला त्याची जाणीव आहे आणि मी त्या म्हणजे माझ्यावरती त्याचे उपकार आहेत याची मला जाणीव आहे, असं असणं म्हणजे काय? ग्रेटफुल असणं. त्याला म्हणतात ग्रेटफुल, कृतज्ञ. मग ओ अ डेट म्हणजे मी त्याला काहीतरी देणं लागतो, त्याचे उपकार माझ्यावरती आहे, त्याचं कर्ज माझ्यावरती आहे, अशा अर्थाने ऋणात असणे, कर्जात असणे. टू बी इन अ डेट हा एक आहे, आणि ग्रेटफुल असणे किंवा ग्रॅटिट्यूड म्हणजे तशा प्रकारचा भाव असणे माझ्या मनात. मग शब्द लिहून घ्या. GRATITUDE, ग्रॅटिट्यूड. आले का लक्षात? ग्रेटफुल असण्याचा ऍटिट्यूड त्याला म्हणायचं ग्रॅटिट्यूड. ओके, हे मी असंच तयार केलं, कदाचित शब्द तसाही तयार झालेला असू शकतो. ओके, समजून घ्या फक्त. नेक्स्ट क्वेश्चन. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द सुटेबल. ओके, काही ऑप्शन राहिलेत का? येस, आन्सर आहे टू बी इन डेट, ऋणात असणे, कर्जात असणे. म्हणजेच काय? ओ अ डेट म्हणजेच हे बघा, ओ च्या नंतर स्पेस आहे बरं का, OWEO अ, पुढचा शब्द आहे डेट, DEBT. आता हे डेट म्हणजे काय? कर्ज. हा प्रश्न समजून घेताना तुम्हाला वेगळं डेटवाला तर कोणाला आठवलं नाही ना? तर असं व्हायचं की मी इकडे कर्ज कर्ज करायचो, ऋण कर्ज वगैरे, तुम्ही आपलं वेगळ्या डेट कडे निघायचे. म्हणजेच कोणतं वाला डेट?
DATE, डेट म्हणजे काय, तारीख. सेम स्पेलिंग. आणखी एक मिनिंग आहे खारीक खोबरं. तुम्हाला माहिती खारीक खोबरं खजूर याच्यामधील जी खारीक असते ना, ते खारीकला म्हणतात डेट. बरोबर का? म्हणजे आणखी एक मिनिंग झाला. आणि याचा आणखी एक मिनिंग तयार होतो डेट, जे की डेटवर जाणंवालं वगैरे आहे ना आजच्या तुमच्या भाषेमध्ये, तर तो एक डेटवाला शब्द आहे. ओके, लक्षात घ्या. ग्रेटफुल मी तुम्हाला सांगितलं कृतज्ञ असणे. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. क्वेश्चन बघा, चूज द सुटेबल फ्रेज फ्रॉम नाही बरं का. ओके, चूज द सुटेबल फ्रेज फॉर्म फॉर द फॉलोइंग सो ॲज टू ब्रिंग आउट द करेक्ट मिनिंग. बरोबर आहे. आपल्याला फ्रेज फॉर्म ओळखायचा आहे, जे इथं दिलेलं आहे. नो फिलिंग वेल और नॉट फिलिंग वेल. इथं नॉट पाहिजे, ऍक्च्युली नॉट पाहिजे, त्यांनी नो दिलंय का, नॉटच आहे. इथं नो चुकून टाईप झालं, नॉट करा इथं. नॉट फिलिंग वेल. ओके, तुमच्याकडे दिलेल्या जी जी काही पीडीएफ आहे त्याच्यामध्ये ते नॉटच असेल. नॉट फिलिंग वेल याच्यासाठी सुटेबल फ्रेज फॉर्म ओळखायला सांगितलं, जेणेकरून काय होईल, करेक्ट मिनिंग येईल. नॉट फिलिंग वेल साठी आता प्रश्न बघा, STI 2014चा आहे. अशाच प्रकारचा प्रश्न, या फ्रेजचं जे आन्सर आहे तेच आन्सर त्यांनी सेंटेन्स मध्ये दिलं. आणि ग्रुप बी मेन्स 2020 याची जाहिरात 20 मध्ये आली, प्रिलिम्स 21 मध्ये झाली, मेन्स 22 मध्ये झाली. ती परीक्षा ग्रुप बी मेन्स 2020 या परीक्षेच्या मुख्य परीक्षेमध्ये त्यांनी एक सेंटेन्स दिलं आणि सेंटेन्स मध्ये शी हॅज बीन, सेंटेन्स काय होतं बघा, त्यांनी आउट ऑफ सॉर्ट्स हा शब्द वापरला होता. शी हॅज बीन आउट ऑफ सॉर्ट, शी हॅज बीन आउट ऑफ सॉर्ट्स फॉर द लास्ट 3 days अशा प्रकार. नाही सेंटेन्स बघा, मी लिहून देतो. फॉर द लास्ट 3 days. जस्ट मला आठवला याचं जे काय आन्सर आहे त्यावरून. फॉर द लास्ट 3 days शी हॅज बीन OUT ऑफ सॉर्ट. बघा बरं का, त्यांनी सांगितलं होतं की एरर शोधा, फाइंड द एरर और स्पॉट द एरर फॉर द लास्ट 3 days. त्यांनी मग अशा प्रकारे त्याला 3 सेगमेंट्स मध्ये डिवाइड केलं होतं. फॉर द लास्ट 3 days शी हॅज बीन आउट ऑफ सॉर्ट. आता सेंटेन्स मध्ये थोडस इकडे तिकडे होईल, मी सेंटेन्सचा थोडासा क्रक्स घेतलाय, फक्त मला सांगण्याचा प्रयत्न केलाय. मग त्यांनी आउट ऑफ सॉर्ट वापरलेलं होतं, तर ते आउट ऑफ सॉर्ट नसतं. मग काय असतं, आउट ऑफ सॉर्ट्स. आले का लक्षात? त्यांनी यस ठेवला होता, आउट ऑफ सॉर्ट एवढंच केलं होतं. मग आउट ऑफ सॉर्टचं तसा काही मिनिंग नाहीये. आउट ऑफ सॉर्ट्स म्हणजे काय, नॉट फिलिंग वेल. बघा बरं का, आउट ऑफ सॉर्टचा अर्थ आहे नॉट फिलिंग वेल, म्हणजे तब्येत ठीक नसते, बरं न वाटणं. आले का लक्षात? मग नॉट फिलिंग वेल त्यांनी तसं इथं दिलंय आणि त्याचा मिनिंग विचारलंय, काय एक्झॅक्ट मिनिंग होतं, तो आहे आउट ऑफ सॉर्ट, तब्येत ठीक नसणे, बरं न वाट. ओके, आता हे बाकीचे बघा, टू फॉल डेड वगैरे हे काही नाही, त्यांनी अशाच प्रकारे ऑप्शन्स दिलेले आहेत. मग नॉट फिलिंग वेलचा अर्थ आहे आउट ऑफ सॉर्ट, तब्येत ठीक नसणे. इथं त्यांनी सेगमेंट ए केला होता, सेगमेंट बी आणि सेगमेंट सी, आणि एरर नसेल तर नो एरर 2020 ला विचारलेला प्रश्न, जो की अलीकडे 2022-23 मध्ये झालेल्या परीक्षांमध्ये स्पॉटिंग द एरर म्हणजे एरर शोधण्यासाठी प्रश्न विचारले जातात. कधी एक कधी दोन प्रश्न आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. वी जस्ट मॅनेज टू पुल द गेम डॅश डॅश. मग काय, वी जस्ट मॅनेज टू पुल द गेम आउट ऑफ द फायर. मग एखाद्या गेमला आउट ऑफ द फायर करणे म्हणजे काय, त्याला काय करणे, प्रोटेक्ट करणे. टू, बघा, आउट ऑफ द फायर इज द करेक्ट आन्सर. आणि मग याचा अर्थ काय, टू प्रोटेक्ट समथिंग और टू फ्री समथिंग, टू मेक फ्री, टू मेक फ्री हा त्याचा अर्थ आहे. किंवा आणखी काय होईल, टू लिबरेट. आलाय का लक्षात? वी जस्ट मॅनेज टू पुल द गेम
आउट ऑफ द फायर. मग त्या आउट ऑफ द फायर त्याला मॅनेज कसं केलंय, वी जस्ट मॅनेज टू पुल द गेम आउट ऑफ द फायर. मग त्यापासून प्रोटेक्ट करणं किंवा त्यापासून फ्री करणं, त्याला लिबरेट करणं. प्रोटेक्ट करणं, फ्री करणं, त्याला लिबरेट करणं म्हणजेच काय, त्याची त्या प्रकारे काळजी घेणं. बरोबर का, त्याला फ्री करून म्हणा, त्याला प्रोटेक्ट करून म्हणा. ओके, आउट ऑफ द वॉटर. ओके, आउट ऑफ द ब्ल्यू ही एक आपली इडियम आहे बरं का, आउट ऑफ द ब्ल्यू. आता हे लक्षात आलं का, आउट ऑफ द फायर, टू प्रोटेक्ट, टू मेक फ्री और टू लिबरेट. मग आपल्याकडे मी याला वाईप आउट करतोय. आता जे काही लिहून दिले होते तीनही अर्थ होते आउट ऑफ द फायरचे. आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजे काय, अचानक, अचानकपणे मराठी मिनिंग झालं. याला इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण, अनएक्सपेक्टेडली. म्हणजे कोणत्याही गोष्टीची वॉर्निंग न देता, पूर्वकल्पना न देता, अनएक्सपेक्टेडली. आपण म्हणतो ना, वी केम टुगेदर टू सेलिब्रेट आवर फ्रेंड्स बर्थडे, बट देयर वॉज अ सरप्राईज अँड ही केम और ही अपीयर्ड आउट ऑफ द ब्ल्यू. आम्ही तिथे जमलो होतो आमच्या एका मित्राचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी, आणि दुसरा एखादा मित्र अचानक, माहित नव्हतं किंवा काही कल्पना नव्हती, अचानक तो तिथे अपीयर झाला, तो तिथे आला. आले का लक्षात, त्याला म्हणायचं आउट ऑफ द ब्ल्यू. ही अपीयर्ड आउट ऑफ द ब्ल्यू म्हणजे काय, अनएक्सपेक्टेडली तो तिथं आला. ओके, आउट ऑफ द रेड ही एक इडियम आहे, आउट ऑफ द रेड. आउट ऑफ द रेडचं काय मिनिंग आहे, ज्या प्रकारे आपण अगोदर एक कर्ज, डेट वगैरे या संबंधाने इडियम्स पाहिले किंवा शब्द पाहिले, त्याचप्रमाणे ही जे आउट ऑफ द रेड आहे, आउट ऑफ द रेडचा मिनिंग होतो कर्जातून मुक्त होणे किंवा कर्जमुक्त होणे. ओके, फ्री फ्रॉम डेट. आले का लक्षात, कर्जमुक्त होणे. नेक्स्ट बघा, चूज द सेंटेन्स इन विच द इडियम इज यूज्ड करेक्टली. आता 3 सेंटेन्सेस दिले. डिपार्टमेंटल STI 2014, असं मला असं वाटतं की त्यावेळेस कदाचित टॅक्स असिस्टंटची वगैरे परीक्षा होत नसेल, किंवा म्हणजे प्रमोशन वगैरे STI होत नसेल तर परीक्षेच्या थ्रू होत असेल. अलीकडे टॅक्स असिस्टंट टू STI एक 5-6 वर्षानंतर प्रमोशनने होऊन जाते. त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करण्याचं नियोजन चालू आहे. ओके, शी केम आउट ऑफ. ओके, सेंटेन्स एकदा वाचून घ्या. 3 सेंटेन्सेस दिलेत, 1 2 3. शी केम आउट विथ सम कॉक अँड क्रो स्टोरी. आपल्याकडे एक इडियम आहे, ती इडियम आपण या अगोदर सुद्धा म्हणजे पहिल्या किंवा दुसऱ्या इडियम वरील लेक्चर मध्येच पाहिलेली आहे. कॉक अँड क्रो स्टोरी नसतं, कॉक अँड बुल स्टोरी असतं. कॉक अँड बुल स्टोरी म्हणजेच काय, एक खोटारडी स्टोरी. खोटारडी स्टोरी जी बनवलेली आहे, इकडून तिकडून काहीतरी जुळवाजुळव करून ती एक स्टोरी बनवलेली असते, ज्याला काही अर्थ नसतो किंवा ती खरी नसते, त्या स्टोरीला काय म्हणतात, कॉक अँड बुल स्टोरी. ही इडियम आहे बघा आपली, कॉक अँड असं घेऊयात आपण, बुल स्टोरी. याला काय म्हणतो आपण, अनरियल स्टोरी, अनरियल स्टोरी किंवा खोटारडी स्टोरी. STORY. आले का लक्षात, कल्पनेतली स्टोरी म्हणजे बनवलेली, कल्पक स्टोरी वगैरे अशा अर्थाने. ही हॅड टू ईट अ हंबल पाय. टू ईट अ हंबल पाय ही एक आपली इडियम आहे. आता इथं त्यांनी काय दिलं होतं, कॉक अँड क्रो स्टोरी, ती इडियम आपली चुकीची दिली होती. टू ईट अ हंबल पाय ही बरोबर स्टोरी आहे. टू ईट अ हंबल पाय म्हणजे काय करणे, आपल्याला क्षमा मागावी लागणे किंवा क्षमा मागणे, टू अपोलोजाइज. मग टू ईट अ हंबल पाय याचा मिनिंग काय होतो, टू अपोलोजाइज. स्पेलिंग बघा, टू अपोलो GISE, क्षमा मागणे किंवा माफी मागणे आपण म्हणतो बघा. काही जर चुकलेलं तर असेल एखादं, अलीकडे असं झालंय बोलताना जर काही चुकलं तरी लगेच कोणतरी येतो आणि नम्रपणे माफी मागतो की आमचं चुकलं, तर ते आहे टू अपोलोजाइज. आले का लक्षात, टू ईट अ हंबल पाय. मग ही इडियम त्यांनी बरोबर वापरलेली आहे. सी बघा, रिलीफ टू फार्मर्स इज लाईक रॉबिंग पीटर टू पे स्मिथ. अशा प्रकारे त्यांनी अगोदर सुद्धा केलंय बघा. म्हणजे कधी केलं होतं, SO
2016ला त्यांनी काय सेंटेन्स विचारला होता, रॉबिंग पेटर टू पे स्मिथ, अशा प्रकारे सेंटेन्स वापरलेले आहे, म्हणजे इडियम वापरलेली. ऍक्च्युअली त्या इडियम मध्ये स्मिथ नाहीच आहे. ती इडियम कशी आहे, रॉब PETER पेटर टू पे पॉल. आता बघा ही जी इडियम आहे यामध्ये रॉब करणे म्हणजे काय, रॉबरी, चोरी करणे म्हणतो ना आपण त्या प्रकारे. मग चोरी कोणावरती करायची, पीटरवरती. चोरी करायची पीटरवर, जेणेकरून कोणाला पैसे द्यायचे आपल्याला, पॉलला. याच्यामध्ये पीटर आणि पॉलच आहे, स्मिथ कुठंच नाही, त्यांनी ते चुकीचं बनवलेलं आहे, स्मिथ चुकीचा शब्द वापरलेला आहे. एवढंच चेक केलं की तुम्हाला ती इडियम माहित आहे की नाही. रॉब पेटर टू पे पॉल याचा अर्थ असा आहे, एकाकडून घेऊन दुसऱ्याला देणे. हा झाला त्याचा एक्झॅक्ट मिनिंग, एकाकडून घेऊन दुसऱ्याला देणे. बोलताना बरेचदा असं म्हणतात की तुम्हाला जर एखाद्याचे काहीतरी पैसे वगैरे जर द्यायचे असतील तर मग तुम्ही काय करता, ए कडून घेता आणि बी ला देता. जस्ट तुम्ही काय करता, तुमच्याकडे पैसे नाहीये, तुम्ही क्रिएट नाही करू शकत, तयार नाही करू शकत, मग तुम्ही जर तुम्हाला पे कडून पॉल कडून घेतलेले पैसे मिटवायचे तर तुम्ही पीटर कडून घेता आणि पॉलचे मिटवता. म्हणजे काय झालं, पॉल जरी क्लिअर झाला असला तरी आता पीटरचे पैसे राहिले आपल्याकडे, मग ती सायकल चालू राहते, याच्याकडून घे त्याला दे, त्याच्याकडून घे दुसऱ्याला दे, अशा प्रकारे. रॉब पीटर टू पे पॉल. मग त्यांनी सी मध्ये पण चुकीचं बनवलेलं आहे. त्यांनी विचारलं की करेक्ट कोणता आहे, चूज द सेंटेन्स इन विच द इडियम इज यूज करेक्टली. करेक्ट आपलं फक्त बी आहे, ए आणि सी इनकरेक्ट आहे. ओनली बी इज करेक्ट. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. रॉब पेटर टू पे पॉल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Which of the given options carries the meaning of the underlined idiom? Now that he has thrown down the gauntlet, we will have to work harder. Now that he has thrown down the gauntlet. आता बघा. Now that he has thrown down the gauntlet, we will have to work harder. आता आपल्याला जास्त काम करावं लागणार आहे. का बरं, कधी करावं लागणार आहे, मग आपल्याकडे एक इडियम आहे, थ्रो डाऊन द गॉन्टलेट. THROW, थ्रो. आता थ्रोन हा शब्द पास्ट टेन्स मध्ये आहे बघा, हॅज वापरला त्यानंतर V3 वापरावं लागणार, म्हणून मग ती इडियम पास्ट टेन्स मध्ये यूज झाली. परंतु आपली मूळची इडियम काय, थ्रो डाऊन द गॉन्टलेट. GAUNTLET, थ्रो डाऊन द गॉन्टलेट. मग या इडियमचं मिनिंग काय, थ्रो डाऊन द गॉन्टलेट म्हणजे, थ्रो डाऊन द गॉन्टलेट म्हणजेच काय, टू फेस क्रिटिसिझम. क्रिटिसिझमला फेस करणं किंवा एखादं आव्हान स्वीकारणं. आता बघा, नाऊ दॅट ही हॅज थ्रोन डाऊन द गॉन्टलेट म्हणजे त्यांनी त्यात आव्हान स्वीकारले, म्हणून आपल्याला आणखी काम करावं लागणार आहे, हार्डवर्क करावं लागणार. आलं लक्षात. मग हा जो ही आहे तो त्यांचा सिनियर असू शकतो, त्याने त्या आता काहीतरी चांगलं काम करण्याचं आव्हान स्वीकारलं, म्हणून आता आपल्याला सुद्धा जास्त काम करावं लागणार. आले का लक्षात. अशा प्रकारे आपण त्या सेंटेन्सला लक्षात घेऊया. थ्रो डाऊन द गॉन्टलेट याचं मिनिंग आहे टू फेस क्रिटिसिझम. ओके, टू फेस क्रिटिसिझम म्हणजे एखादं आव्हान स्वीकारणे किंवा तसं बघायला गेलं तर टीका स्वीकारणे वगैरे किंवा टीकेला सामोरं जाणे अशा प्रकारे सुद्धा होईल, परंतु ते आव्हान स्वीकारले सेंटेन्सच्या अनुषंगाने. याचा अर्थ जर टू फेस क्रिटिसिझम असला तरी सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय होईल, आव्हान स्वीकारणे. और टू ऍक्सेप्ट द चॅलेंज अशा प्रकारे होईल बघ. ओके, चला आणखी काय राहिलं, मग काय होईल आन्सर, थ्रोन अ चॅलेंज. नाउ दॅट ही हॅज थ्रोन डाऊन द गॉन्टलेट, वी विल हॅव टू वर्क हार्डर. बॅक ऑफ. आता तुम्हाला एक फ्रेजल वर्ब देतो, बॅक ऑफ. आता हे पास्ट टेन्स मध्ये आहे, त्याचं इडियम चेक, मिनिंग चेक करायचंय आणि आपल्या नंबरवरती मला सेंड करायचं. इन्क्रीज म्हणजे वाढवणे, शब्दांची मिनिंग लिहून घ्यायला. इन्क्रीज म्हणजे वाढवणे. कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. कॉम्पेन्सेशन, एखादं जर काही दुर्घटना वगैरे जर झाली तर समोरची व्यक्ती काय करते, नुकसान भरपाई मागते, तर ते आहे नुकसान भरपाई. टर्न्ड व्हिशियस. व्हिशियस म्हणजे काय, आपण त्याला दुष्ट म्हणतो बघा, दुष्ट. जसं मी तुम्हाला व्हिशियस सायकल एक्सप्लेन केलं होतं, दुष्ट चक्र तयार होतं.
गरिबीतून असाक्षरता, असाक्षरतेतून पुन्हा गरिबी वगैरे, बेरोजगारी वगैरे आणि पुन्हा गरिबी, अशा प्रकारे. तर त्याला विशियस म्हटलं होतं की दुष्टचक्र म्हणा, विशियस सायकलला, किंवा त्या अर्थाने वाईट असा अर्थ आहे विशियस. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द मोस्ट appropriate phrase for the underlined words. His company is passing through difficult times. म्हणजे फार वाईट काळातून जाणे, वाईट प्रसंगातून जाणे. ओके. किंवा ते फेस करणे, त्याला म्हणतात पासिंग थ्रू द डिफिकल्ट टाइम्स. म्हणजे याच्यासाठी आपल्याकडे एक इडियम आहे. ती इडियम आहे इन द डोल्ड्रम्स. म्हणजे वी आर इन द डोल्ड्रम्स दीज डेज. आम्ही सध्या वाईट प्रसंगातून, वाईट काळातून जातो. आमच्या बरोबर सध्या बऱ्याचशा वाईट गोष्टी घडत आहेत. वी आर इन द डोल्ड्रम्स. आम्ही मोठ्या संकटातून कसं तरी जातोय. वी आर इन द डोल्ड्रम्स हा त्याचा अर्थ आहे. मग आता राहिलेल्या तीनही इडियम समजून घेऊयात. तुम्ही एक सांगायचे बरं मला, बॅक ऑफ या इडियम फ्रेजचा मिनिंग काय आहे ते सांगायचं. बघा, इन अ टेल स्पिन, एक एकचं मिनिंग समजून घेऊ. इन अ टेल स्पिन. इन अ टेल स्पिनचं मिनिंग आहे अ मेंटल कोलॅप्स. म्हणजे एखादं म्हणतो ना आपण मानसिक स्थिती त्याची किंवा तिची ढासळली आहे सध्या. परीक्षेत स्कोर कमी आलाय म्हणा, किंवा आयुष्यामध्ये थोडस पर्सनल लाईफ मध्ये उलथापालथ झाली, तर मानसिक स्थिती थोडीशी ढासळली म्हणतो. असं जेव्हा म्हणतो ना आपण, त्याला आपण म्हणतो इन अ टेल स्पिन. म्हणजे काय हे याचं मिनिंग सांगतो सरळ. इन अ टेल स्पिन इथे येते लक्षात. मेंटल और सायकोलॉजिकल म्हणा, किंवा मेंटल और इमोशनल कोलॅप्स. COLLAPSE. मेंटल स्थिती किंवा भावनिक दृष्ट्या ढासळणे, त्याला म्हणतात मेंटल और इमोशनल कोलॅप्स. हे मुलांचं बऱ्याचदा होतं बघा, म्हणजे 15 दिवसाला 20 दिवसाला वगैरे असंच म्हटलं. ब्रीथिंग इट्स लास्ट. जनरली असं म्हणतो की आपण मृत्यूच्या उंबरठ्यावर असणे. मृत्यूच्या उंबरठ्यावर असणे म्हणजे काय, वय झाल्याने, भरपूर वय झाल्याने, की असं होतं की आता मग शारीरिक स्थिती वगैरे फार खचलेली असते, तर मग बेडवरतीच कायम पडून असणे वगैरे, आणि आता शेवटच्या घटका मोजत आहेत असं आपण काही वेळेस म्हणतो. म्हणजे काय, ब्रीदिंग इट्स लास्ट अशा प्रकारे. खरं तर हे ब्रीदिंग इट्स लास्ट आपण कोणत्याही काय म्हणता येईल, लिव्हिंग नॉन लिव्हिंग थिंग्सला वापरू शकतो. इन अ टेल स्पिन एक्सप्लेन केला, इन द डोल्ड्रम्स हा सुद्धा एक्सप्लेन केला, म्हणजे वाईट संकटातून जाणे. ऑन अ रेझर्स एज. आता बघा, हे तुम्ही लिहून घेतलं असेल तर मी याला वाईप आउट करतो, पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. ऑन अ रेझर्स एज जर म्हटलं, आपण आता कन्सिडर करू, आपल्याकडे एक रेझर ब्लेड असतं बघा, त्याच्या एज म्हणजे काय, त्याचा जो काठ असतो ना किंवा कड असते त्याला एज असा शब्द असतो. आता असं समजूयात की हे ते ब्लेड आहे. समजा तुम्ही पाहिलं असेल ना, शेविंग करण्यासाठी वगैरे जुन्या काळात जे ब्लेड वापरले जायचे, अलीकडे वेगवेगळे आहे. ब्लेड आहे, ब्लेडचा हा जो पार्ट आहे याला आपण एज म्हणूया. या एजला इतकी धार आहे, याच्यावरती काही जर ठेवलं तर कापू शकतो. म्हणजे काही निश्चित नाही, त्याच्यावर काही टेकवलं आपण ते राहील म्हणून. म्हणजे काय म्हणता येईल की त्याच्यामध्ये अनसर्टनटी आहे, किंवा ते अनसर्टन आहे की ते व्यवस्थित राहू शकेल, कारण ते तुटणार आहे, कापलं जाणार आहे. बरोबर का. मी रेझर शब्दाच्या अनुषंगाने थोडंसं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ते लक्षात राहील. रेझर्स एज, रेझरच्या एज वरती जर ठेवलं तर ते टिकेल याची शाश्वती नाही, ते तुटू शकतं, कापू शकतं. म्हणून आपण काय म्हणूया, ते अनसर्टन आहे काही सुद्धा. मग ऑन अ रेझर्स एज जर म्हटलं तर याचा अर्थ होतो व्हेरी अनसर्टन सिच्युएशन. व्हेरी अनसर्टन सिच्युएशन. SITUATION. फारच अनिश्चित अशा प्रकारची परिस्थिती. ओके, व्हेरी अनसर्टन सिच्युएशन. आपला आन्सर काय असणार आहे, इन द डोल्ड्रम्स, वाईट संकटातून जाणे किंवा कठीण प्रसंगाला फेस करावं लागले. नेक्स्ट क्वेश्चन.
द फिल्म वर्ल्ड इज मेड अप ऑफ बिन मॉन्ड. आता त्यांनी दिलंय BEAN, बिन, MONDE. ऍक्च्युली ही एक फ्रेंच फ्रेज आहे. F कॅपिटल घेऊयात, FRENCH, फ्रेंच फ्रेज आहे. ओके, पण स्पेलिंग त्यांच्याकडून इनकरेक्ट झालेलं आहे. मग इथं बिन नसतं, स्पेलिंग असतं BEAU, ब्यूमॉन्ड, MONDE, ब्यूमॉन्ड. अशा प्रकारची एक फ्रेज आहे. ब्यूमॉन्डचा अर्थ होतो की असा समाज जो फॅशनला लाईक करतो. मग त्याला आपण काय म्हणू? FASHIONABLE, फॅशनेबल सोसायटी, SOCIETY. आता जेव्हा मी चेक केलं की ब्यूमॉन्ड म्हणजे काय, फॅशनेबल सोसायटी असा एक त्याचा मिनिंग येतोय. आणि दुसरा मिनिंग आहे नंबर 2, ए ब्युटिफुल वर्ल्ड, BEAUTIFUL, ब्युटिफुल वर्ल्ड, WORLD. आले का लक्षात? दोन मिनिंग, एक तर आहे की फॅशनेबल सोसायटी अँड सेकंड वन इज ब्युटिफुल वर्ल्ड. मग आता बघा, बिन मॉन्ड ऍक्च्युली इथंच चुकल्यामुळे हा प्रश्न त्यांना आयोगाला कॅन्सल करावा लागलेला आहे. परंतु आपण बिन मॉन्ड हे चुकीचं आहे. बिन, ब्यू मॉन्ड समजून घेऊयात. दिस इज इनकरेक्ट, दिस इज करेक्ट. मग ब्यू मॉन्डचा अर्थ आहे अ फॅशनेबल सोसायटी, अ ब्युटिफुल वर्ल्ड. ऍक्च्युअल मिनिंग काय झालं असतं ते जर FBEAU जर असतं, त्यांच्याकडून IN झालेला आहे. ब्युटिफुल वर्ल्ड तर त्यांनी दिलेलं नाही. मग अ फॅशनेबल सोसायटी किंवा फॅशनेबल वर्ल्ड, फॅशनेबल वर्ल्ड किंवा अ ब्युटिफुल वर्ल्ड अशा अर्थाने ती इडियम आलेली आहे. तुम्ही दोन्ही सुद्धा लिहून घ्या, फॅशनेबल सोसायटी किंवा अ ब्युटिफुल वर्ल्ड. नेक्स्ट क्वेश्चन. ही ट्रॅव्हल्ड इंडिया अ गुड डील व्हेन ही वॉज यंग. आता बघा, दोन शब्द आहेत. त्यांनी काय दिलंय? अ गुड डील. याच अर्थाने आणखी एक शब्द येतो, अ ग्रेट डील. ए गुड डील और ए ग्रेट डील याचा अर्थ असतो प्लेंटी, भरपूर. आले का लक्षात? अ गुड डील, और इथं टी झालाय, हा यल पाहिजे. अ गुड डील किंवा याचाच अर्थ आहे अ ग्रेट डील. याचा मिनिंग होतं प्लेंटी. प्लेंटी म्हणजेच भरपूर, जास्त. ओके, आता या इकडे. ही ट्रॅव्हल इंडिया अ गुड डील व्हेन ही वॉज यंग. तो जेव्हा यंग होता तेव्हा तो भरपूर, त्याने इंडियाला भरपूर भेट दिली. भरपूर भेट दिली म्हणजे काय, इतकी दिली का? काय इतकी दिली? तसं नाही. तो जेव्हा यंग होता तेव्हा त्यांनी जास्त वेळा, बऱ्याचदा, आता बघा, जास्त वेळा, बऱ्याचदा भारताला भेट दिली असं त्याचा अर्थ. मग बऱ्याचदा जेव्हा म्हणायचं तेव्हा आपल्याला हा प्लेंटी शब्द वापरता येईल का, किंवा भरपूर शब्द वापरता येईल का त्या ठिकाणी? नाही. जास्त वेळा, भरपूर वेळा, बऱ्याचदा भेट दिली अशा अर्थाने. मग ऑप्शन्स पैकी बघा, फॉर डुईंग बिझनेस, बिझनेस साठी आलाय असं त्यांना नाही म्हणायचं. त्यांनी अ गुड डील असा शब्द वापरलेला आहे. इन गुड फेथ, चांगल्या विचाराने. तसं काय सांगितलं का ते नाही सांगितलं. ऍज अ टुरिस्ट काय म्हणता येईल आपल्याकडे? पर्यटक. टुरिस्ट म्हणजे पर्यटक. टुरिस्ट आणि टेररिस्ट याच्यामध्ये ते शब्दाचं स्पेलिंग लक्षात घ्या. कोणी टुरिस्ट, टेररिस्टला टुरिस्ट आणि टुरिस्ट टेररिस्ट म्हणतात, असं नको करा. आता भरपूर म्हणजे काय, मी म्हणतो ना, बऱ्याचदा भेट दिली, तो बऱ्याचदा येऊन गेला, किंवा तो फार वेळा यायचा अशा अर्थाने. ऑफन, बऱ्याचदा आला. लक्षात? तो जेव्हा यंग होता तेव्हा त्याने भारताला बऱ्याचदा भेट दिली. चला नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मीनिंग फॉर द फ्रेज. एक फ्रेज आहे बघा, टू रीड बिटवीन द लाईन्स. पायलँड थ्री मध्ये ही एक इडियम दिलेली आहे, टू रीड बिटवीन द लाईन्स. टू रीड बिटवीन द लाईन्स याचा अर्थ असा असतो, जे लिहिलं गेलं आहे, जे बोललं गेलं आहे, त्याच्या मागे जो एक हिडन मिनिंग आहे, लपलेला अर्थ आहे, तो समजून घेणे. टू रीड बिटवीन द लाईन्स. समजा मी असं लिहिलंय बघ, एक लाईन, 2, 3 असं काहीतरी मी एक पॅसेज लिहिला. मग टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय? जे लिहिलंय
याच्यापेक्षा म्हणजे जे वाचून कळतंय म्हणजे वाचल्यानंतर शब्दशः जे लक्षात येतंय त्यापेक्षा बिटवीन द लाईन्स, टू रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो समजून घ्या. ओके. आता आपण सुद्धा काय करतो, इडियम्स पाहताना जो लिटरल मिनिंग आहे तो नाही घेत, त्याच्या मागे जो अर्थ सांगितलेला आहे त्या इडियमच्या माध्यमातून तो घेतो. आलं का लक्षात? ऍक्च्युली आपण इडियम्स समजून घेतो म्हणजे वी रीड बिटवीन द लाईन्स, ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो, आकलन करतोय. आता टू रीड बिटवीन द लाईन्स याचं मिनिंग आहे, पालंड मध्ये जे दिलंय तेच त्यांनी ऑप्शन मध्ये दिलंय. टू रीड, टू सी द रायटर्स कन्सिल्ड मिनिंग. ऑथरला, रायटरला जे सांगायचंय ते समजून घेणं, ते वाचणं. त्याने ते ओळींमध्ये जरी मांडलेलं नसलं तरी सुद्धा त्या ओळी वाचल्याच्या नंतर, ते सेंटेन्सेस वाचल्याच्या नंतर त्याचा व्यवस्थित आकलन करून घेणं त्याला म्हणतात टू रीड बिटवीन द लाईन्स. म्हणजेच जो लपलेला मिनिंग आहे, हिडन मिनिंग आहे, त्याला म्हणतात म्हणजे तो समजून घेणं. ओके. कन्सिल्ड, कन्सिल्ड म्हणजे लपलेला, लपलेला. कन्सील करणे म्हणजे काय, लपवणे, लपलेला. त्याला आणखी काय शब्द असू शकतो आपल्याकडे, हिडन, HIDDEN. ओके. हिडन मिनिंग. तुम्ही एबीपी माझ्यावर अगोदर एक पत्रकार होते राहुल कुलकर्णी, ते आता NDTV मराठी बरोबर आहे आणि राहुल कुलकर्णी ऑफिशियल अशा प्रकारे त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे. तर ते एबीपी माझ्याला असताना, एबीपी माझ्यावर काम करत असताना ते मधली ओळ बनवून घ्यायचे, म्हणजे एक कार्यक्रम चालवायचे, व्हिडिओज बनवायचे, मधली ओळ. तुम्ही युट्यूबला सर्च करून जर पाहिलं ना मधली ओळ, तर त्यांचे व्हिडिओज येतील. म्हणजे काय, एखादी घटना जर घडली ना त्या ठिकाणी जायचं आणि ती घटना समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे घटना लोकांपर्यंत जशी आली तशाच प्रकारची प्रोजेक्ट इतर लोक करतील, मी नाही करणार, मी ती समजून घेईल आणखी चांगल्या प्रकारे, असं त्यांना म्हणायचं. मग तेव्हा काय करतात ते, त्यातील हिडन मिनिंग जो आहे, कन्सिल्ड गोष्टी ज्या आहेत, लपलेल्या गोष्टी, त्या बाहेर आणण्याचा प्रयत्न करायचे मधली ओळ म्हणून. आता दुसऱ्या चॅनल बरोबर, टेलिव्हिजन वाहिनी बरोबर ते आहे. बाकीचे मिसअंडरस्टँड म्हणजे काय, मिसअंडरस्टँड करून घेणे म्हणजे काय, गैरसमज करून घेणे. टू रीड टू मच मिनिंग इनटू समथिंग, याला काय अर्थ नाही. टू हॅव बॅड आयसाईट, हे खरं तर वेगळ्या अर्थाने ऑप्शन्स बनवलेले आहेत. समजून घेण्याचा भाग एवढाच. टू रीड बिटवीन द लाईन्स याचा अर्थ टू रीड रायटर्स हिडन मिनिंग ऑर कन्सिल्ड मिनिंग. आणि आणखी एक शब्द काय, कन्सिल्ड म्हणजे लपलेला, एवढंच लक्षात घ्यायचं. नेक्स्ट क्वेश्चन. आय डू नॉट सी आय टू आय विथ यू ऍट लिस्ट ऑन धिस पॉइंट. तू अशा पॉइंटला हात घातलाय की या पॉइंटला तरी मी किमान तुझ्याबरोबर सहमत होणार नाही. टू सी आय टू आय याचं मिनिंग आपण पाहिलंय, टू बी इन ए COMPLET complete agreement, AGREEMENT. ही इडियम रिपीट झाली आहे तरी सुद्धा मी त्याचं मिनिंग सांगतो जेणेकरून ते रिवाइज व्हावं, तुमच्या लक्षात यावं. ओके. म्हणजे काय, टू अग्री, सहमत असणे. आणि त्यांनी इथं अगेन नॉट वापरलाय. हेच सेंटेन्स किंवा अशाच प्रकारचे सेंटेन्स अगोदर आपण एका लेक्चरमध्ये पाहिले. आय डू नॉट सी आय टू आय विथ यू ऍट लिस्ट ऑन धिस पॉइंट. कोणतं सेंटेन्स आहे तुमच्या लक्षात आलं का? राजाजी, तुम्ही पाहिलं असेल, मी तुम्हाला राजाजीचा कोणाला म्हणतात, राजाजी, ती राजगोपालाचारी यांना राजाजी असं म्हणायचे. तर त्यांच्या संबंधाने एक सेंटेन्स होतं की राजाजी काही मुद्द्यांसंबंधी नेहरूंशी कुडंट सी आय टू आय असं म्हटलेलं आहे बघा. आले का लक्षात? चला नेक्स्ट. अब्यूज करणे म्हणजे शिवीगाळ करणे, वाईट बोलणे. अँग्री म्हणजे काय, राग. आता बिकम अँग्री म्हणजे राग येणे वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज ऑलवेज पिकिंग होल्स इन एव्हरी सब्जेक्ट. टू पिक होल्स ही सुद्धा इडियम आपण अगोदर पाहिली आहे. टू पिक होल्स याचा अर्थ आहे काय, म्हणजे सातत्याने एखाद्या गोष्टीमध्ये काय केलं, फॉल्ट शोधणे. मिनिंग आहे फाइंडिंग फॉल्ट विथ, म्हणजे काही झालं की त्याच्यामध्ये फॉल्ट शोधणे. कोणी काय बोललं, फॉल्ट शोधायचे. कोणी काय एखादी कृती केली, फॉल्ट शोधायची. सो इट इज कॉल्ड ॲज टू पिक होल्स इन समथिंग. ओके. आता क्रिएटिंग प्रॉब्लेम्स इन, प्रॉब्लेम्स क्रिएट करत नाहीये ते. आस्किंग इरिलेव्हंट असंबद्ध क्वेश्चन्स, इरिलेव्हंट म्हणजे जे संबंधित नाही असं. सजेस्टिंग इम्प्रुव्हमेंट्स,
शब्द चेक करतो तुम्हाला कोणतं माहित नसेल का. सजेस्ट करणे म्हणजे सांगणे किंवा सल्ला देणे, इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा, ते अर्थ होत नाहीये. नेक्स्ट क्वेश्चन. वन कॅन नॉट मेक एनिथिंग आउट ऑफ सोहन्स ॲटिट्यूड ॲज ही इज सच अ क्वेअर फिश. वन कॅन नॉट मेक एनिथिंग आउट ऑफ सोहन्स ॲटिट्यूड. सोहनचा ॲटिट्यूड जो आहे ना, त्या बाबतीत कोणीही काही करू शकत नाही. का बरं? ॲज ही इज सच अ क्वेअर फिश. QUER, क्वेअर फिश. क्वेअर फिश याचा अर्थ आहे एक विचित्र व्यक्ती. अशी व्यक्ती जिचं वागणं विचित्र आहे, त्याला आपल्याकडे आणखी एक शब्द आहे बघा, ECCENTRIC, इसेंट्रिक. बरोबर का? इसेंट्रिक पर्सनॅलिटी. अक्वेअर फिश म्हणजे ECCENTRIC, इसेंट्रिक, अक्वेअर फिश, विचित्र व्यक्ती किंवा अशी एखादी व्यक्ती, असं एखादं पर्सन ज्याचं वागणं बोलणं काय विचित्र आहे, त्याला आपण इसेंट्रिक असा एक शब्द वापरला. आणखी एक शब्द आहे त्यासाठी, वियर्डो. WIERDO, वियर्डो किंवा वियर्ड, एकदमच वियर्ड, विचित्र आहे वागणं, तर त्याला काय म्हणतो? वियर्डो, इसेंट्रिक असे शब्द आहेत, त्यालाच म्हणतो अक्वेअर फिश. आले का लक्षात? मग काय फनी पर्सन नाहीये ते. फनी असेल तर एक वेळेस चालतं, ऍटलीस्ट हसी मजाकमध्ये टाइम तरी जातो. स्ट्रेंज पर्सन. मग आता इसेंट्रिक असेल, वियर्डो असेल, स्ट्रेंज असेल, हे सिनॉनिम्स आहेत. ओके, स्ट्रेंज, इसेंट्रिक, वियर्डो आणि अक्वेअर फिश, विचित्र व्यक्ती. सेन्सिटिव्ह, फारच संवेदनशील. संवेदनशील. क्वारलसम म्हणजे काय? भांडखोर, नेहमी भांडणच करावं लागतं, काहीतरी आर्ग्युमेंट्स करायचे आणि भांडण काढायचं, त्याला क्वारलसम पर्सन असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन. द रिच इंडस्ट्रियलिस्ट विल गो टू द डॉग्स बिकॉज ऑफ हिज सन्स बॅड हॅबिट्स. जो मोठा श्रीमंत उद्योगपती आहे, इंडस्ट्रियलिस्ट, विल गो टू द डॉग्स. का बरं? बिकॉज ऑफ हिज सन्स बॅड हॅबिट्स, कारण त्याच्या मुलाच्या वाईट सवयींमुळे. गो टू द डॉग्स ही एक इडियम आहे. या इडियमचं मिनिंग आहे टू डिटेरिओरेट. डिटेरिओरेट म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा काय? नाश होणे, नाश होणे, नाश पावणे किंवा परिस्थिती खराब होणे, परिस्थिती आणखी वाईट होणे. आले का लक्षात? गो टू द डॉग्स. मग त्याचा आणखी मिनिंग काय होईल? मी तुम्हाला हा एक मिनिंग सांगितला, टू डिटेरिओरेट होणे म्हणजे नाश पावणे. आपण आणखी एक म्हणतो की एखादी व्यक्ती असेल तर ती दारू पियायची सवय आहे, तर त्याच्या याच्यामध्ये काय झालं, ती बर्बाद झाली. मग तो बर्बाद होणे एक शब्द आहे आपल्याकडे, बर्बाद होणे. आले का लक्षात? ऑप्शन्स मध्ये टू बी डेकोरेटेड म्हणजे काय? त्यांना बरेचसे पुरस्कार वगैरे दिले जातील वगैरे, त्यांना डेकोरेट केलं जाईल. आता डेकोरेट करणं म्हणजे सजवणे हा एक अर्थ आहे, परंतु डेकोरेटेड याचा अर्थ दुसरा होतो. एक तर अर्थ आहे डेकोरेट करण्याचा सजवणे, आणि दुसरा अर्थ याचा होतो, हा झाला एक मिनिंग. दुसरा मिनिंग आहे त्यांना वेगवेगळे अवॉर्ड्स देऊन त्यांना डेकोरेट करणं, अशा प्रकारे. अर्थात अवॉर्ड्स दिल्याच्या नंतर त्यांचा मान सन्मान आणखी वाढवणे, त्याला डेकोरेट असं म्हणतात. टू लुक सॅड, वाईट दिसतील असं नाही. डेकोरेट करणं हा त्याचा आन्सर नाही. टू डिफेंड म्हणजे त्यांचं काय करणं, त्यांनी स्वतःला डिफेंड करणं म्हणजे संरक्षण करणं, परंतु तो अर्थ नाही. आपण ज्या अर्थाकडे चाललोय तो आहे विल गो टू द डॉग्स म्हणजे डिटेरिओरेट होणे, नाश होणे, बर्बाद होणे, नाश पावणे म्हणजे टू बी रुइंड म्हणजे काय होणे? अगेन नाश होणे. आले का लक्षात? विल गो टू द डॉग्स, टू बी रुइंड म्हणजे नाश होणे, बर्बाद होणे. आले लक्षात? नेक्स्ट क्वेश्चन. द कंट्री इज ऑलवेज बिट्रेड बाय द स्नेक इन द ग्रास. एक इडियम आहे आपल्याकडे, SNAK, स्नेक इन द ग्रास. आजपर्यंतचा इतिहास आहे, असं म्हणतात की खुले शत्रू परवडले, छुपा शत्रू जवळचा. आपण म्हणतो ना की
एकदमच जवळच अशी एखादी व्यक्ती जी काय करते, विश्वासघात करते. म्हणजे ओपनली शत्रुत्व चांगलं आहे, ठीक आहे, की लढता तरी येतं, आपल्याला माहित तरी असतं की आपलं शत्रू कोण आहे. परंतु जेव्हा एखादी जवळची व्यक्ती असते आणि ती विश्वासघात करते, त्यावेळेस कळत नसतं की आपल्याला लढायचंय कोणाबरोबर, बरोबर का? अ स्नेक इन द ग्रास म्हणजेच काय? याचा आन्सर आहे ए, सिक्रेट, SECRET, अ सिक्रेट एनिमी, म्हणजे छुपा शत्रू. हे आयुष्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे बरं का. स्नेक इन द ग्रास हे ओळखता आले पाहिजे. आपल्या आजूबाजूला असणारे विश्वासघातकी लोक जे आहेत ते ओळखता आले पाहिजे. अदरवाईज विल गो टू द राउस, आपला नाश होईल. आलं काय लक्षात? लास्ट क्वेश्चन मध्ये इडियम वापरली. डॉमिनेंट म्हणजे काय? डॉमिनेट करणे म्हणजे आपण म्हणतो की वर चढ असणे एखाद्याच्या बाबतीमध्ये. एम्बिशियस म्हणजे काय? महत्वाकांक्षी. त्याच्या अगोदर एन हे आर्टिकल वापरले, लक्षात ठेवा. महत्वाकांक्षी. काही लोक याचा प्रोनाउन्सिएशन महत्वाकांक्षी असे करतात, कांक्षी नाही, महत्वाकांक्षी. क्रुप्ट पीपल. आता क्रुप्टचं मिनिंग चेक करा. आता पीपल हे नाऊन आहे, मग क्रुप्ट काय असेल हे पण मी सांगणार नाही. जर हे नाऊन आहे पीपल, त्याच्या अगोदर येणारा क्रुप्ट हा शब्द काय असू शकतो एवढं एकदा सांगा. हा नंबर दिलेला आहे तुमच्याकडे. क्रुप्ट एक चेक करायचंय. अगोदर तुम्हाला मी बॅक्ट ऑफ अशा प्रकारची एक फ्रेज सांगितलेली, फ्रेजर वर्ब सांगितलेली, ते एकदा चेक करा. आन्सर काय असणार आहे? अ सिक्रेट एनिमी, अ स्नेक इन द ग्रास. द न्यूज टिकल्ड हिम टू डेथ. आता बघा, कोणाला काय वाटेल? टिकल्ड हिम टू डेथ शब्द आहे म्हणजे काहीतरी वाईट घडलं. पण आपण पण बोलताना असं बऱ्याचदा म्हणतो, इतकं हसलो, मला वाटलं म्हणजे पोट धरून धरून हसलो, मला असं वाटतं आता अटॅकच येतो, मरतोय का काय, असं म्हणजे म्हणतो ना आपण. तर एखाद्या वेळेस आपण काय म्हणतो की इतकं नको असं, मरलोच मी आता. म्हणजे आपण आनंदाने सुद्धा त्या पॉइंटला पोहोचत असतो, राईट? तर इथं टिकल हिम टू डेथ असा जरी शब्द असला तरी सुद्धा मिनिंग त्याचा निगेटिव्ह सेन्स मध्ये नाहीये. मिनिंग त्याचा एकदम पॉझिटिव्ह आहे. टिकल हिम टू डेथ म्हणजे आश्चर्यचकित होणे किंवा एकदमच आश्चर्याने काय म्हणता येईल, सरप्राईज होणे वगैरे अशा अर्थाने. मग काय? ग्रेटली अम्युज इज द करेक्ट आन्सर. ग्रेटली अम्युज, मोठ्या प्रमाणात फारच आश्चर्य होणे या अर्थाने. पेंड म्हणजे दुःख. ऍक्च्युली PAIN असा शब्द आहे, त्याला त्यांनी ED वर्ब केलाय. दुःख होणे, मारणे. फ्राइटन्ड म्हणजे घाबरणे. ओके, शब्दांची मिनिंग लिहून दिले. द न्यूज टिकल्ड हिम टू डेथ, ग्रेटली अम्युज मोठ्या प्रमाणात आश्चर्यचकित होणे, फारच आश्चर्य होणे अशा अर्थाने. किंवा फारच आश्चर्य होणे, याला मराठीत एक शब्द देतो वरील, अत्यानंद होणे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. इट बिकेम एन इन्स्टंट ट्रुइझम दॅट पॉलिटिक्स मीन्ट सेल्फिशनेस. हे आहेच ना, सेंटेन्स वाचा बघा. इट बिकेम एन इन्स्टंट ट्रुइझम दॅट पॉलिटिक्स मीन्ट सेल्फिशनेस. इट बिकेम एन इन्स्टंट ट्रुइझम, हे एक अशा प्रकारचं सत्य आहे, कोणी नाकारणार नाही की पॉलिटिक्स काय एक स्वार्थीपणा आहे, स्वतःचे इंटरेस्ट जपण्याचं ते एक साधन आहे. पॉलिटिक्स म्हणजेच सेल्फ इंटरेस्ट आलं. मग ते इंटरेस्ट कोणत्याही प्रकारचे असते, बरोबर का? जिथं पॉवर आली ना, सत्ता, ते सत्तेसाठी कोणी झगडतो स्वतःच्या इंटरेस्टला जपण्यासाठी. मग ते कोणीही असो, कोणत्याही स्थानावरची व्यक्ती असो, कोणत्याही देशाचा पंतप्रधान असो, कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री असतो, सेवा वगैरे काही नसतं, ते बोलायला असतं. ओके, सो ट्रुइझम या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे TRUISM, ट्रुइझम या वर्डचं मिनिंग आहे, आपण त्याला एकदमच ओपन ट्रूथ म्हणूयात किंवा एकदम ऑब्वियस असं सत्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो, किती एकदमच काय म्हणता येईल त्याला, ऑब्वियस ट्रूथ आहे. त्याला तुम्ही आता युनिव्हर्सल म्हणाल किंवा सायंटिफिक ट्रूथ, जिओग्राफिकल ट्रूथ असं काही म्हणाल तुम्ही, परंतु ते एक ऑब्वियस ट्रूथ आहे.
किंवा समाजामध्ये जसे चांगल्या प्रवृत्तीचे लोक आहेत तसे वाईट प्रवृत्तीचे लोक आहेत, हे सत्यच आहे, ऑब्विस ट्रूथ आहे. हे जसं आहे त्यालाच आपण काय म्हणतो, ट्रुइझम, एक ऑब्वियस ट्रूथ. सो दिस इज द करेक्ट आन्सर. युनिव्हर्सल ट्रूथ होणार नाही किंवा युनिव्हर्सल बिलीफ नाही होणार. क्विक म्हणजे फास्ट, जजमेंट म्हणजे काय, निर्णय करणे. इमिडिएट म्हणजे लगेच, लगचा. ओके, इमिडिएट गेस म्हणजे लगेच गेस करणे. आणि ऑब्वियस ट्रूथ म्हणजे एक ते काय आहे, सत्य आहे किंवा फारच साधं सोपं आणि क्लिअर सत्य आहे अशा अर्थाने ओपनली किंवा ऑब्वियस ट्रूथ असं म्हणता येईल आपल्याला. ट्रुइझम. नेक्स्ट क्वेश्चन. Select the correct meaning of the underlined word in the sentence. They always remain at daggers drawn. Daggers, मी स्पेलिंग चेक करतो एकदा. They always remain at, मला असं का वाटतं की सेंटेन्स मध्ये एखादं स्पेलिंग चुकीचं आहे. एकच मिनिट. बरोबर, स्पेलिंग बरोबर. डॅगर्स ड्रॉन. बघा, select the correct meaning of the underlined words in the sentence. They always remain at daggers drawn. At daggers drawn ही जी इडियम आहे, आता प्रश्न थोडेसे जुने आहे, म्हणजे फारच अगोदर विचारले गेलेले आहे, म्हणजे फारच 1857 वगैरे नाहीयेत, 1990च्या दरम्यानचे वगैरे आहे. ओके, दे ऑलवेज रिमेन ऍट डॅगर्स ड्रॉन. त्यावेळेस फक्त काय केलं जायचं ना, इडियम विचारली जायची किंवा सोप्या इडियम त्यावेळेस विचारले गेले आहेत. सोपं अवघड असं काहीच नसतं खरं तर, वाचनात जे येते ना ते, परंतु आपण यांना सोपे का म्हणूयात. सेंटेन्सेस फार अवघड वगैरे नसायचे त्यावेळेस, आणि इडियम्स आजकाल ज्या विचारल्या जात आहेत कुठून तरी शोधून काढली जाते एखादी अर्धी इडियम, तशा प्रकारे त्यावेळेस इडियम्स ह्या साधारण न्यूज मध्ये असणारे, चर्चेत असणारे अशा प्रकारच्या दिसतात. तरी ऍट डॅगर्स ड्रॉन म्हणजे काय म्हणतो आपण, दे ऑलवेज रिमेन ऍट डॅगर्स ड्रॉन म्हणजे एकदम ओपन एनमिटी, आपण म्हणतो ना खुलं शत्रुत्व. आणि मग छुप शत्रुत्वाच्या अनुषंगाने आपण एक इडियम पाहिली आता, अ स्नेक इन द ग्रास. मग ऍट डॅगर्स ड्रॉन याचा अर्थ आहे खुले शत्रुत्व, अँड ओपन एनमिटी, खुले शत्रुत्व. इन रायवल कॅम्प्स म्हणजे विरोधी गटात असणे, रायवल म्हणजे विरोधी गटात असणे. रेडी टू हेल्प इच अदर याचा अर्थ काही नाहीये. एक्सप्लेनेशन, आता बघा एक्सप्लेनेशन शब्दाकडे स्पेलिंगच्या अँगलने बघा किंवा ते डायमेन्शनने, EXPLAIN, एक्सप्लेन हा झाला वर्ब, बरोबर का. त्याचं नाउन करताना स्पेलिंग मध्ये काय बदल होतो, एक्सप्लेनेशन तयार होतो. EXPLA, आय नाहीच आहे, NATION, दिस इज नाउन, एक्सप्लेनेशन. करेक्ट इनकरेक्ट स्पेलिंग साठी विचारलं जाते. मी स्वतः एका परीक्षेला चुकलेलो आहे एक्सप्लेनेशन या शब्दाचं स्पेलिंग. ओके, मला एक्सप्लेनचं एक्झॅक्ट माहित होतं, मग मी एक्सप्लेन आणि पुढे NATION असं करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते चुकलेलं आहे. एक्सप्लेन एक्सप्लेनेशन लक्षात ठेवा. आता बघा, मी चुकलोय तर चुकलोय, तुमचं चुकू नये म्हणून सांगितलं. ओके, पुन्हा लगेच म्हणताय ते आपलं मास्तर चुकलं म्हणून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम्स अँड फ्रेज. आता टू हॅव अ चिप ऑन वन्स शोल्डर, इथं स्पेस द्यायला पाहिजे तो, खरं तर टाईप करताना स्पेस दिला गेला नाहीये. आपलं सेंटेन्स आहे टू हॅव अ चिप ऑन वन्स शोल्डर, याचं मिनिंग विचारलंय. आता चिप वरून आपण समजून घेऊ. साधारणतः जेव्हा 2000 रुपयांच्या नोटा आपल्याकडे इंट्रोड्यूस झाल्या अलीकडे आणि त्यानंतर बंदही झाल्या, त्या 2000 रुपयांच्या नोटामध्ये असं सांगितलं जायचं की एक चिप असणार आहे, ती नाही का, आता सायंटिफिक शब्दांमध्ये मला ते सांगता येणार नाही कोणती चिप वगैरे, पण ज्याच्यामधून GPS वगैरे बसवलेला असेल, कोणती नोट कुठं आहे वगैरे असं कळणार वगैरे. हिंदी न्यूजवाल्याने ते इतकं पसरवलं ते. आता मला सांगा, ते आता तिथपर्यंतच ठेवूया, परंतु तशा प्रकारची एखादी चिप जर कोणाकडे जर असेल, टू हॅव अ चिप ऑन वन शोल्डर, एखाद्या व्यक्तीच्या ते खांद्यावर जर ती चिप असेल तर तो काय म्हणणार, मी कोणाचंही लोकेशन सांगू शकतो, माझ्याकडे तशा प्रकारची एक चिप आहे, तो त्या ऍटिट्यूड मध्ये असणार. ओके, टू हॅव अन अँग्री ऑर अनप्लीझंट ऍटिट्यूड. ऍक्च्युअली मला तुम्हाला जस्ट हिंट करायचं होतं
की तशा प्रकारचा ऍटिट्यूड आणि गर्व वगैरे असणार वगैरे. ऍटिट्यूड मिनिंग वेगळा आहे. माणसात ऍटिट्यूड असावा, गर्व नसावा, राईट, वेगळा आहे. तरी सुद्धा एक साधारण शब्दांमध्ये आपण त्याला तिकडे घेऊन जातोय. कशा प्रकारे? त्या प्रकारचा ऍटिट्यूड असणार त्याच्यामध्ये, म्हणून चीप असण्याचा. मग ही जी चीप आहे ना, त्यामुळे त्याच्यामध्ये तो एक ऍटिट्यूड असेल, अशा अर्थाने मला तुम्हाला घेऊन जायचं होतं. मग मिनिंग काय होतोय बघा, टू हॅव अन अँग्री ऑर अनप्लीझंट ॲटिट्यूड. अशी एखादी व्यक्ती जी रागीट असते किंवा कोणालाही व्यवस्थित बोलणार नाही. म्हणजे त्याचे जर कोणी ज्युनियर्स असतील ना, सबऑर्डिनेट्स काम करणारे, त्याने किती चांगलं काम केलं तरी याने खुश व्हायचंच नाही. तसंच तोंड पडलेलं, तसेच तोंड 12 वाजले. अनप्लीझंट आणि कधीही रागावणार कोणावरती छोट्या छोट्या गोष्टींवर. त्याला म्हणायचं टू हॅव अ चीप ऑन हिज शोल्डर ऑर वन्स शोल्डर. नेक्स्ट, choose the correct meaning of the given idiom and phrase. To add fuel to the fire. एक आग लागलेली आहे आणि ते ज्या प्रकारची आग लागलेली आहे त्या आगीमध्ये काय करणं, बाहेरून फ्यूल टाकणं, म्हणजे पेट्रोल, डिझेल, रॉकेल असं काहीतरी टाकणं, म्हणजे ती आग वाढणार. बरोबर का? टू ऍड फ्यूल टू द फायर. मग यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आगीत तेल ओतणे. बरोबर का? म्हणजे काय, जे आहे ते आणखी वाढवणे. बरोबर. मग इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो टू ॲग्रिव्हेट अ डिस्प्यूट. डिस्प्यूट म्हणजे वाद किंवा भांडण, ॲग्रिव्हेट म्हणजे वाढवणे. टू ॲड फ्यूल टू द फायर म्हणजे भांडण जे काय आहे ते आणखी काहीतरी बोलून वाढवणे वगैरे. प्रिव्हेंट करणे म्हणजे काय, प्रतिबंध करणे. प्रिव्हेंटचा मिनिंग आहे. त्यानंतर टू पुट मोर वूड इन द फायर, हे लिटरल मिनिंग झाला. लिटरल आपल्याला कधीच बघायचं नसतं, आपल्याला त्यातलं हिडन मिनिंग बघायचं असतं. आलं लक्षात? नेक्स्ट, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम फ्रेज. बाय डिंट ऑफ. बाय डिंट ऑफ याचा अर्थ आहे बाय मीन्स ऑफ, च्यामुळे. मग आता बाय डिंट ऑफ असेल किंवा बाय मीन्स ऑफ असेल, हे आपला आन्सर आहे बघा. बाय मीन्स ऑफ, त्यामुळे, एखाद्या गोष्टीमुळे असं असं घडलं असं आपण म्हणतो ना. मग त्याच्यासाठी असणारे फ्रेजेस कोणकोणते आहेत, बाय डिंट ऑफ, बाय मीन्स ऑफ, ही एक झाली. नंबर 2, ॲज अ रिझल्ट ऑफ, अगेन म्हणजे याच्यामुळे. आलं लक्षात? नंबर 2, RESULT, ॲज अ रिझल्ट ऑफ. नंबर 3, बाय मीन्स ऑफ, ॲज अ रिझल्ट ऑफ, बाय डिंट ऑफ. याच्या बरोबरच आणखी एक प्रकारे फ्रेज तयार होते, ऑन ACCOUNT, अकाउंट ऑफ, च्यामुळे. आलं लक्षात? बाय डिंट ऑफ, बाय मीन्स ऑफ, ॲज अ रिझल्ट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ, च्यामुळे, एखाद्या गोष्टीमुळे. ही अचीव्ड दॅट काइंड ऑफ सक्सेस ऑन अकाउंट ऑफ, ॲज अ रिझल्ट ऑफ, बाय मीन्स ऑफ, बाय डिंट ऑफ, हार्ड वर्क. हार्डवर्कने त्याने तशा प्रकारचं सक्सेस मिळवलं. ओके. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम फ्रेज. बीड वन्स टाइम. आता ही एक फ्रेज आहे, BID, बीड, ONE टाइम. बीड वन्स टाइम म्हणजे काय करणे, वाट पाहणे. पाहणे, वाट पाहणे, वेट करणे. वाट पाहणे असेल, वेट करणे असेल, किंवा आणखी आपण काय म्हणतो, टू अवेट, AWAIT. आलं का लक्षात? मग टू वेट पेशंटली, संयमाने वाट पाहणे, इज द करेक्ट आन्सर. बीड वन्स टाइम. इम्पेशंट म्हणजे काय, संयम नसणे, असंयमी किंवा संयम नसणे. अरोगंट म्हणजे उद्धट, उद्धटपणे वागणे, उद्धटपणे बोलणे, उद्धट. फाईट विथ पीपल, लोकांशी भांडण करणे. फाईट विथ पीपल. प्रत्येक ऑप्शनचं मिनिंग तुम्हाला एक्सप्लेन करतोय. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द गिवन इडियम अँड फ्रेज. थ्रोन इनटू बास्केट. आपली मूळची इडियम आहे THROW, थ्रो इनटू बास्केट, BASKET. टू थ्रो इनटू बास्केट याचा अर्थ आहे, आपण बघा एखादं डस्टबिन वगैरे असेल तर त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी टाकतो, ज्या आपल्या कामाच्या नाहीत, ज्याचा काही यूज होऊ शकत नाही, युजलेस आहेत, निरुपयोगी आहेत, अशा गोष्टी आपण
त्या डस्टबिन मध्ये टाकून त्या बास्केटमध्ये टाकू. आलं का लक्षात आता? थ्रो इंटू बास्केट. इंटू का वापरलाय? आपण प्रिपोजिशन शिकताना काय म्हणतो? जिथं मुवमेंट असेल तिथं आपण इंटू वापरतो. लक्षात ठेवायचं इंटू आलाय सेंटेन्स मध्ये. ग्रामर अशा प्रकारेच करायचं असतं. थ्रो इंटू बास्केट जर निरुपयोगी गोष्ट असेल तर ते आपण युजलेस आहे म्हणून टाकून देतो. म्हणजे काय? प्रूव्ह युजलेस. जर आपण एखादं प्रपोजल घेऊन आपल्या सिनियर कडे गेलो आणि म्हटलं की आपण असं असं करूयात, देन विदिन सेकंड्स ही थ्रोज इनटू बास्केट. म्हणजे काय? तो काहीतरी सांगतो आणि म्हणतो की हे काही कामाचं नाही, म्हणजे युजलेस ठरवतो त्याला. आलं लक्षात? टू प्रूव्ह युजलेस. दिस इज द करेक्ट आन्सर. डिस्कार्ड करणे याचा अर्थ असतो नाकारणे. थ्रो अवे म्हणजे दूर फेकणे. लिटरल मिनिंग आपल्याला घ्यायचा नाही. वेस्ट करणे म्हणजे काय? नासधूस करणे वगैरे या अर्थ. नेक्स्ट क्वेश्चन बघा. ऑन आवर ओन he has built buildचा past tense आणि past participle built आहे. he has built that much of big empire on his own. आले का लक्षात? ऑन हिज ओन म्हणजे इंडिपेंडेंटली, स्वतः. तशा प्रकारे त्याने काय केलंय? ते एम्पायर उभं केलेलं आहे ऑन हिज ओन. डेंजरसली म्हणजे धोकादायकरित्या. फॉर वन सेल्फ म्हणजे स्वतःसाठी. डेंजरसली धोकादायकरित्या. सेल्फिश म्हणजे स्वार्थी. इंडिपेंडेंटली म्हणजे काय? स्वतंत्रपणे. ओके. मग मी एक सेंटेन्स जसं आता सांगितलं तुम्हाला की काय म्हणतो आपण? ही हॅज बिल्ट दॅट काइंड ऑफ ऑर दॅट मच ऑफ बिग एम्पायर ऑन हिज ओन. म्हणजे त्याने इंडिपेंडेंटली ते स्वतः सगळं उभं केलेलं आहे असं त्याचा अर्थ. रूफ फेल ऑन हिम. बघा, रूफ म्हणजे काय? छत. मिनिंग समजून घेऊ आपण. छत. रूफ फेल ऑन हिम. आता बघा, प्रश्न कधीचा आहे? 1987. म्हणजे जवळपास 1857 ची घटना घडल्याच्या नंतर 130 वर्षाच्या नंतरचा प्रश्न. आलंय का लक्षात? 1987. तरीही म्हणजे अगोदरही 1987 ला प्रश्न विचारला तेव्हाही आणि आता सुद्धा जे संकट येत आहेत ना ते हिम वरती येत आहेत, त्याच्यावरती येत आहेत. बरोबर? तो संकट टाकणारा आपण म्हणतो, आपण त्याला चेक करूया. तो बघा, रूफ फेल ऑन हिम. मग छत कोसळणं असं आपण म्हणतो. छत कोसळणं म्हणजे संकट येणं. मराठीमध्ये असं म्हणतात की आभाळ कोसळणं. त्याच्यावरती आभाळ कोसळलं मागच्या काळात वेगवेगळ्या संकटांचं. म्हणजे काय? बिल्डिंग कोलॅप्स होणे नाही. फायनान्शियल प्रॉब्लेम सगळ्यांचेच असतात. त्याचा अर्थ तो एक्झॅक्ट फायनान्शियल प्रॉब्लेम असा होणार नाही. इंजर झालाय किंवा जखमी झालाय असं त्याचा अर्थ नाही. एक्झॅक्ट मिनिंग जो असणार तो असणार आहे सडन कॅलॅमिटी केम टू हिम. ओके. कॅलॅमिटी म्हणजे काय? आपत्ती. सडन म्हणजे काय? अचानकपणे. अचानक असं एखादं संकट कोसळणे म्हणजे काय? रूफ फेल ऑन हिम. रूफ फेल होणे म्हणजे बघा, फॉल या शब्दाचा पास्ट टेन्स आहे फेल. येते का लक्षात? या पीडब्ल्यू. अचानकपणे एखादं संकट कोसळणे, संकट येणे त्याला म्हणतात सडन कॅलॅमिटी. येणे म्हणजे टू फॉल अ रूफ और टू फॉल अ रूफ. ओके. और काय? तोच मीनिंग तयार होईल. टू फॉल अ रूफ सेंटेन्स मध्ये रूफ फेल ऑन हिम अशा प्रकारे त्यांनी यूज केला. मोठं संकट येणे, संकट कोसळणे. चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह टू कंप्लीट द सेंटेन्स. लक्झरीज लाईक टीव्ही और टीव्ही सेट इज बियॉन्ड. आता अलीकडे टीव्ही सेट काय वाटणार नाही. सेंटेन्स सुद्धा आपल्याला मिनिंगलेस वाटेल. 1987 चा जर क्वेश्चन असेल तर त्यावेळेस टीव्ही सेट घेणं इट वॉज बियॉन्ड मेनी पीपल्स मीन्स. मेनी पीपल्स मीन्स अशा प्रकारचा याला अर्थ होतो. म्हणजे सेंटेन्स आहे मी जे तयार केलं ते असं होतं की बऱ्याच लोकांच्या कुवतीच्या बाहेर होतं त्यावेळी टीव्ही सेट घेणं. आता लक्झरीज म्हणजे लक्झरी आहे ना टीव्ही सेट घेणं वगैरे, ते काय जीवनावश्यक नाहीये. मग लक्झरीज लाईक अ टीव्ही सेट इज बियॉन्ड व्हॉट? माय मीन्स.
म्हणजे माझ्या कुवतीबाहेर, कुवतीबाहेर, आवाक्याबाहेर, कुवतीबाहेर, आवाक्याबाहेर असा आपण शब्द वापरतो. म्हणजे मराठीमध्ये ते समजून घ्यायचं म्हटलं तर आपण म्हणतो ना कुवतीबाहेर आहे, आवाक्याबाहेर आहे, आणखी काय आउट ऑफ कॅपॅसिटी हा इंग्लिश मध्ये शब्द, आउट ऑफ कॅपॅसिटी, PAPACITY, ते माझ्या कॅपॅसिटीच्या बाहेर आहे. आले का लक्षात? मग त्याला म्हणतात आउट ऑफ किंवा बियॉन्ड माय कॅपॅसिटी. बियॉन्ड माय कॅपॅसिटी, बियॉन्ड माय मीन्स माझे जे काही क्षमता आहे क्षमतेच्या बाहेर आहे, माझ्या कुवतीच्या बाहेर आहे, माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे. तुमच्या माझ्या शब्दात सांगायचं म्हणजे अवकातीच्या बाहेर. अर्थात तो अर्थ घेऊ नका, शब्दांमध्ये सांगितलं लक्षात राहण्यासाठी. इथं आन्सर काय असणार आहे? बियॉन्ड माय मीन्स माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. जर शिकवलं काय हे लक्षात जर ठेवायचं असेल तर मी शिकवलं कुवतीच्या बाहेर आहे, आउट ऑफ वन्स कॅपॅसिटी, बियॉन्ड वन्स कॅपॅसिटी. ते अवकातीवाला शब्द नका लिहू. नेक्स्ट, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम अँड फ्रेज. फ्लॉग ए डेड हॉर्स, त्यांनी विचारलं. फ्लॉग अ डेड हॉर्स म्हणजे एखादी झालेली गेलेली गोष्ट ज्याच्यावरती बोलून चर्चा करून आता काही होणार नाही तरी सुद्धा तुम्ही त्याच्यावरती बोलताय. मीन्स यू आर फ्लॉगिंग अ डेड हॉर्स, मीन्स यू आर बिटिंग अ डेड हॉर्स. दिस इज द करेक्ट आन्सर. काही ठिकाणी हे आन्सर दिलेलं भेटेल, ते त्यापेक्षा याची सिमिलर मिनिंग आहे किंवा सिमिलर इडियम आहे टू बीट अ डेड हॉर्स. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स. टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स म्हणजे काय? तुम्हाला एखादा निर्णय घ्यायला वगैरे सांगितलं आणि निर्णय घेताना तुम्ही काय करता, बराच विचार करता करता तुम्ही म्हणता आय वॉज लॉस्ट इन द क्लाउड्स, मी गोंधळलो रे, मी गोंधळात पडलो. म्हणजे काय? टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स म्हणजे टू बी परप्लेक्स्ड, हा एक मिनिंग झाला त्याचा. टू बी परप्लेक्स्ड. नंबर 2चा मिनिंग होतो त्याचा टू बी CONFUSED, टू बी कन्फ्युज. ओके, टू बी परप्लेक्स्ड, टू बी कन्फ्युज. कन्सिल्ड म्हणजे लपलेला, हा शब्दाचा अर्थ, लपलेला, हिडन. बाकी हे 3 ऑप्शन त्याने असेच बनवलेले. टू बी लॉस्ट इन द क्लाउड्स याचा अर्थ होतो गोंधळणे किंवा गोंधळात पडणे. कन्फ्यूज होणे म्हणजे टू बी कन्फ्युज, टू बी परप्लेक्स. कन्फ्यूज आणि परप्लेक्स एकमेकांचे सिनोनिम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. टू मीट वन्स वॉटरलू. आता ही एक इडियम आहे. या इडियमचं या ठिकाणी जस्ट मी तुम्हाला मिनिंग सांगतोय. आपण डिटेलमध्ये त्याचा जो अर्थ असेल किंवा स्टोरी असेल ती नंतर एखाद्या लेक्चरमध्ये समजून घेऊयात. त्याचा अर्थ टू मीट वन्स वॉटरलू याचा अर्थ असाच आहे की पराजय होणे किंवा पराजय स्वीकारणे, पराजय होणे. ओके, टू मीट वन्स वॉटरलू, टू मीट वन्स फायनल डिफीट. दिस इज द करेक्ट आन्सर. डिफीट म्हणजे काय? पराजय. डिफीट म्हणजे पराजय. मग एखाद्याला पराभव स्वीकारावा लागणे, पराभव पाहावा लागणे, त्याला म्हणतात टू मीट वन्स वॉटरलू. वॉटरलूची लढाई वगैरे ही एकदा मी म्हणतोय की ती इडियम आपण नंतर समजून घेऊया. जस्ट लास्ट एक क्वेश्चन आहे. हार्ड अप. हार्ड अपचं मिनिंग आहे शॉर्ट ऑफ मनी फॉर अ शॉर्ट टाइम. म्हणजे काय असणे? पैशांची कमतरता असणे, एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी वगैरे पैशांची कमतरता असणे, त्याला म्हणतात शॉर्ट. SHORT, शॉर्ट ऑफ समथिंग म्हणजे कमतरता असणे, कमतरता असणे. आणि हार्डअप हा बऱ्याचदा पैशांच्या संबंधाने येतो, म्हणून आपण इथे लिहूयात पैशांची कमतरता असणे. याचा अर्थ असा आहे एखाद्या विशिष्ट कालावधीसाठी पैशांची कमतरता असणे. ओके, शॉर्ट ऑफ मनी फॉर अ सर्टन टाइम, फॉर अ पर्टिक्युलर टाइम लिहून घ्या. ओके, दिस वॉज द लास्ट इडियम. या लेक्चर मध्ये आपण इथं थांबतोय बघा. आजही आपण साधारणतः मोर दॅन 30 क्वेश्चन्स पाहिले. इडियमचा जर विचार केला तर मोर दॅन 60 इडियम्स आपण पाहिलेले आहेत. वर्ड्स त्याहून जास्त पाहिले. ओके, या लेक्चर मध्ये आपण इथं थांबतोय. नेक्स्ट लेक्चर मध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.